नमस्कार, मी सुदर्शन भवर, पुसद तालुक्यामधून जैविक शेती मार्गदर्शक आणि सुरेंद्र चिकटे भाऊसर गोंधळी यांच्या गावामध्ये आलेलो आहो. यांनी मल्टीप्लायर वापरलेलं आहे. तर कसं वापरलं, काय वापरलं ते सांगतील. आणि पहिले तुमचा परिचय द्या, नाव. नमस्कार, माझं नाव सुरेंद्र प्रल्हाद चिकटे गोंधळी. मी 2 वर्षापासून मल्टीप्लायर तंत्रज्ञान शेती करत आहे. तर मी पहिल्यांदी बुरशीनाशक म्हणून त्या बियाण्याला लावलं होतं एकरी 4-5 ग्रॅम प्रमाणे. आणि त्यानंतर सोयाबीनसोबत फवारणी केली 2-3 वेळा. हे पण त्या तुरीला केली आहे. आणि त्याच्यानंतर आता 1 महिन्या अगोदर 1 वेळा ड्रिंचिंग केली. फवारणी पण आता चालू आहे. माल आता खूप लागत आहे. पाहू शकता तुम्ही, शेंगा ठस दाणे बरं आहे, 4-5 दाण्याची शेंगा आहे. हिरवेगारपणा, पान चांगले अन्न तयार घेण्यासाठी झाडाले अशाप्रमाणे करत आहे. आणि चण्याला कसं वापरलं? चण्याला पेरणीच्या वेळेस वापरलं 4-5 ग्राम प्रमाणे. आणि आता एक फवारणी झाली. आता 2-3 दिवसांनी आता ड्रिंचिंग करणार आहे एकरी 1 किलो. मग रसायन खत कोणतंच नाही पेरलं. म्हणजे आता 37 दिवसाचा चणा आहे. 6 तारखेची पेरणी यायची होती. तर कसं वाटते तुम्हाला मल्टीप्लायर वापरून? मग समाधानी आहात तुम्ही? हो, समाधानी. आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनी ते वापरायला पाहिजे असं तुम्हाला वाटते का? वापरायला पाहिजे. कंपनीतून कमी पैसे देते. 4100 रुपयाला 5 किलो. 5 किलो आणलं आपण, बोलावलं तर 5 किलोमध्ये 2 फेर खातामध्ये देऊ शकतो आणि 1 किलो फवारणीला राहू शकते. म्हणजे 4100 रुपये जास्त खर्च येते. पण जास्त खर्च आल्यानंतर 2 जरी क्विंटल कापूस वाढला तरी आपले पैसे निघून जातील. 2 क्विंटल सहजच पहिल्याच वर्षी वाढते. मी ह्या शेतात 7-8 क्विंटल तुरी घ्यायचं पहिले. आता मी मागच्या वर्षी 14 क्विंटल विकल्या डाळीले अलग. म्हणजे 15.5 क्विंटल 1.5 एकर जागेत तुरी झाल्या मागच्या वर्षी. यावर्षी पाण्यामुळे पूर्ण जळून गेल्या. आता थोडशाक राहिल्यात 2 पोत्याच्या. तर चांगला रिझल्ट आहे. शेतकऱ्याला मल्टीप्लायरपासून उत्पन्न वाढून येत आहे. शेतकऱ्यांनी मल्टीप्लायर वापरायला पाहिजे. अधिक माहितीसाठी संपर्क सध्या सुरेंद्र चिकटे भाऊ. मोबाईल नंबर तुमचा सांगा. 92 26 90 80 99. ठीक आहे, धन्यवाद.